नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे चैतन्य आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये. बाहेर येऊन बघितलं तर सकाळी खूप पाऊस पडत होता आणि ते बघून आपल्याला ऑफिसवर जायची अजिबात इच्छा होत नव्हती. कितीही नको वाटत असलं तरी आपल्याला ऑफिसवर जावं लागणार होतं. मस्त ऑफिसवरचं काम वाटून घराकडे आलो, जेवायला बसलो आणि मस्त मूवी बघत होतो. संध्याकाळी मी आणि ॲना निघालो असेच कुडाळात फेरफटका मारायला. आणि जसं तुम्हाला माहिती आहे, MIDC पासून ते SRM कॉलेजच्या नाक्यापर्यंत हायवे झाला आणि त्या हायवेवर जे स्ट्रीट लाईट लावलेत ना, ते बघून खूप भारी वाटत होतं. फुल मुंबई वगैरे मध्ये आल्यासारखं फील येत होता. आपलं कुडाळ सुद्धा आता हळूहळू डेव्हलप होते, ते बघून खूप छान वाटतंय. हॉटेलचं सामान घेऊन आम्ही जात होतो आमच्या शाळेसमोर आणि बघितलं तर एक नवीनच बोर्ड लावलेला शाळेवर. या शाळेत आपण 10वी पर्यंत शिकलो, पण एवढे वर्ष हा बोर्ड बघितला नव्हता आणि काहीतरी वेगळंच नाव होतं, श्रीमती भागवती इन्स्टिट्यूट, सॉरी भागवती नाही, भागीरथी बागवे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. आता हा बोर्ड का लावलाय तर मला माहित नाही, तुम्हाला माहिती असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. त्यानंतर आम्हाला आमचं कॉलेज दिसलं. भाई 11वी 12वीत आम्ही इकडे जी मजा केली आहे ना, मी सर्वात जास्त मिस करतो ते माझी 11वी 12वी. त्या जागेत आम्ही खूप धमाल आणि खूप कांड केलेले आहेत. घराकडे येऊन आम्ही बसलो, उनो खेळला आणि रोशनने पटापट पानं वाटून घेतली. लास्ट टाइम उनो खेळलो तेव्हा खूप दिवस झालेले, म्हटलं आज सगळे जमले जातो उनो खेळूया. जेवण वगैरे झाल्यानंतर आमची अशीच थोडी मजा मस्ती चालू होती. रोशन ॲनाला शिकवत होता कशी पाठ मोडायची ते, आणि पुढे काय झालं ते तुम्हीच बघा. अरे मूर्खा, कधी पण हात सोडून तू. ॲनाने जे केलं त्यामुळे रोशनची पाठ मोडली की नाही ते माहीत नाही, पण याच्या पुढे रोशन कधीच कोणाला शिकवणार नाही एवढं नक्की. सो दॅट्स इट फॉर टुडे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.